जेवढा आपण टॅलीचा पार्ट बघितला अगोदर, तो जस्ट ज्यांना बॅकग्राऊंड माहिती नाही त्यांना कळावा म्हणून घेतला. ॲक्च्युली जी एस टी पॉईंट ऑफ व्ह्यू, आपला कोर्स जी एस टीचा आहे, तर जी एस टी पॉईंट ऑफ व्ह्यू मला जी एस टीचे फीचर्स कसे सेट करायचे टॅलीमध्ये किंवा कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये काम कसं होतं त्याचे एक नॉर्मल एक फ्लो आहे, एक नॉर्मल फ्लो आहे. तुम्ही बघाल तुम्ही जेव्हा काम करता कुठल्याही अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये, वर्डला तुमची एक इंडिव्हिज्युअल फाईल बनते, एक्सेलला कसं आहे इंडिव्हिज्युअल एक फाईल बनते, तसं असं कुठलेही जी सॉफ्टवेअर असतात जिकडे तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारे इनपुट देण्याकरता काय स्क्रीन मिळतात, मग तुम्ही इनपुट देता. आता आपण टॅलीमध्ये बघितलं तर काय होतं, परचेसची एंट्री करतो आपण, ओके, सेल्सची एंट्री करतो. जशी तुम्ही ही एंट्री ॲक्सेप्ट करून विचारता येस ऑर नो, तुम्ही ॲक्सेप्ट एंट्री केली का डेटा तो सेव्ह होतो. पण त्याची एक सिंगल फाईल अशी बनत नाही. आपण जेव्हा कंपनी बनवतो, आपण ज्यावेळेस कंपनी बनवणार, आता इथे म्हटलं आपण क्रिएट कंपनी, सॉरी, आपण जेव्हा देऊ क्रिएट कंपनी, तेव्हा इकडे वरती आपल्याला पाथ मिळतो. हा पाथ काय, मग इथे आपण सिलेक्ट करतो. या पाथमध्ये आपण आपला पाथ देणार, ओके. जर मी लर्नर्समध्ये हा पाथ दिला, सेट केला पाथ. आता या पाथमध्ये डीमध्ये जर मी डी काढून बघितलं, इकडे डी लर्नर्स, त्याच्यामध्ये आता इथे बघा हा एक फोल्डर आहे, हा फोल्डर आहे आणि इथे खाली फक्त एकच फोल्डर दाखवतो आहे, म्हणजे जयेशमध्ये हा एकच फोल्डर दाखवतो. आता मी पाथ सेट केला इकडे जयेश. आता मी इकडे नाव दिलं नॅशनल, मला काम करायचं आहे, ही कंपनी बनवायची. मी वरती पाथ देईन, मी इथे वरती डेटा पाथ जिकडे दिलेला आहे, डेटा पाथ जिकडे दिला आहे इकडे मी पाथ सेट करणार कुठला आहे. आता माझ्याकडे इकडे आता जो पाथ आलेला आहे तो पाथ दिसतोय लर्नर्स जयेश. मग खाली मी दिलेला आहे नॅशनल ट्रेडर्स. त्याच्या खाली तुम्ही ॲड्रेस देणार, जो ॲड्रेस तुमच्या बिलिंगवरती येतो. हा जो ॲड्रेस आहे हा तुमच्या बिलावर येतो. ही इन्फॉर्मेशन आहे ती पण इनवॉइसवरती प्रिंटमध्ये येईल. तुम्ही जे काय इकडे द्याल हे सगळं तुमचं इनवॉइसवरती प्रिंटमध्ये येईल. कुठलं वर्ष आहे ते आपण इकडे घेणार. जशी आपण कंपनी क्रिएट करतो पुढे आपले बाय डिफॉल्ट फीचर्सचा पार्ट येतो, बाय डिफॉल्ट फीचर्सचा पार्ट येतो. जर तुम्हाला एवढे फीचर्स समोर आले नसतील तर इथे बघा ऑप्शन आहे, हा ऑप्शन नो असेल, हा ऑप्शन नो असेल, तर तुम्हाला एवढेच फीचर दिसतील. आता इकडे बघा मी इकडे येस केलं आहे, शो मोर फीचर्स. आता खाली बघा तुम्हाला डिस्काउंट कॉलम इन इनवॉइस. जेव्हा आपण सेलची एंट्री करतो तिकडे आपल्याला डिस्काउंट दाखवायचा असेल तर तो दाखवण्याकरता हे फीचर्स जे आहे ते ऑन करावं लागतं. आणखीन काय फीचर्स आहेत ते यस केले तुम्हाला जास्त फीचर दिसतील. आता फीचर्स एक अकाउंटिंग फीचर्स आहे, दुसरं इन्व्हेंटरी फीचर्स आहे, तिसरं टॅक्सेशन फीचर्स आहे बघा, GST, TDS, TCS, वॅट, एक्साईज, सर्व्हिस टॅक्स. हे GSTच्या अगोदरचे लॉ आहेत, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज, वॅट. आणि जर एखादं वाईन शॉप असेल एखाद्याचं त्याला हे आजही उपयुक्त आहे, त्याला हेही लागतील.
त्यामुळे ज्याला गरज आहे तो ते फीचर्स मोर फीचर्स यस करून त्यातले त्याला त्याच्या गरजेप्रमाणे रिक्वायरमेंटप्रमाणे जे फीचर्स पाहिजेत ते वापरू शकतो. ऑनलाईन ॲक्सेस पेरोल. पेरोलमध्ये एखादी ऑर्गनायझेशन असेल त्यांचं सॅलरी, बेसिक, HRA, DA अशी जी रचना असते त्याप्रमाणे त्यांना पगार दिला जातो. डिडक्शन परत PF असेल, इन्शुरन्स असेल, त्यांचं पुढे PT कट असेल, हे सगळं मेंटेन करायला पेरोलमध्ये. आणि परत त्याची अटेंडन्स किती आहे, अटेंडन्सप्रमाणे त्यांना पगार किती आहे हे परत त्याची पे स्लिप प्रिंट करायची, हे सगळं या पेरोलमध्ये होतं. ओके. ज्याला गरज आहे तो ते ऑल फीचर्स केलं तर येईल, अदरवाईज तुम्हाला एवढे फीचर दिसतात. आणि अगदी त्यांच्यामध्ये जे मिनिमम फीचर्स आहेत ते 6 फीचर्स आहेत. अकाउंटिंगचे मेंटेन अकाउंट, इन्व्हेंटरी, मेंटेन इन्व्हेंटरी आणि टॅक्सेशनमध्ये आता GST यस आहे. मला हेच पाहिजे, याच्याहून जास्त काय नको आता या लेवलला, तर मी ह्याला काय करीन, ॲक्सेप्ट करीन. जसं मी ॲक्सेप्ट केलं, GST आता मी ॲक्सेप्ट केलं आहे, किंवा समजा मी हे ॲक्सेप्ट नसतं केलं, GSTचा ऑप्शन मी नो केला, कंपनी क्रिएट होईल. जशी कंपनी क्रिएट होईल, तुम्ही जो पाथ दिला आहे जयेश, त्यामध्ये 10,000 हा फोल्डर बनला, याच्यामध्ये फाईल आहे, तुमचा डेटा या फाईलमध्ये सेव्ह होतो. क्लिअर आहे. कंपनी बनवली तर काय होणार, डेटा तुम्ही जो पाथ दिला आहे तिकडे तुमचा डेटा मेंटेन होणार. आता पुढे जाऊन तुम्हाला GSTमध्ये काम करायचं आहे तुम्हाला, पण तुम्ही बाय डिफॉल्ट फीचर यस केलं नव्हतं. इथे फीचर आहे, कंपनीमध्ये फीचर आहे, फीचरमध्ये आपण जाऊ, फीचरमध्ये जाऊन तिकडे जाऊन आपण GST इनेबल करणार. GSTचं फीचर जे आहे हे आपण इनेबल करणार. जसं याला इनेबल करू आपण, वेगळी स्क्रीन आली. या स्क्रीनमध्ये काय येतं, GST डिटेल्स. यात काय विचारलं जातं की तुमचं स्टेट कुठलं आहे, तुमचं स्टेट कुठलं आहे विचारलं जातं. आता स्टेटमध्ये बघा, आपण ज्यावेळेस कंपनी बनवली तेव्हा महाराष्ट्र दिलं होतं, त्यामुळे तो महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो. एंटर केलं. GSTमध्ये रजिस्टर्ड पर्सन आहे तर रेग्युलर स्कीममध्ये आहे, कंपोजिशन स्कीममध्ये रेग्युलर आहे, मग रेग्युलर आहे. असेसी ऑफ अदर टेरिटरी हे नो करायचं. पुढे कुठल्या वर्षाचा आपण करतोय काम, 22-23, मग इथे 1 एप्रिल येईल. पुढे GST नंबर इथे टाकायचा. आता GST नंबर जो आहे, जो रजिस्टर्ड पर्सन असेल त्याचा GST नंबर जो आहे तो इथे स्टेट कोड येतो. आणि जेवढे स्टेट आहेत त्या स्टेटचा, जसं आपलं मॅप आहे, वरपासून खालपर्यंत जेवढे स्टेट येतात मॅपमध्ये, पहिल्या 01, 02, 03 असं करत महाराष्ट्राचा जो स्टेट कोड आलेला आहे तो 27 आहे, गुजरातचा 24 आहे. ओके. त्याप्रमाणे आपण काय करणार, त्याला स्टेट कोडच्या पुढे मग त्याचा पॅन नंबर असतो, FNPK AFNP. आता P वरून हे कळतं की तो व्यक्ती पार्टनरशिप फर्म आहे, इंडिव्हिज्युअल आहे. प्रोप्रायटरशिप फर्म असेल, प्रोप्रायटर असेल तर तिथे P आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल आहे तो P येईल. पार्टनरशिपला F येतो, गव्हर्नमेंटला G येतो, कंपनीला C येतो. आणि मग त्याच्या पुढे जर पर्सन असेल तर त्याचं सरनेम येतं, कंपनी असेल तर कंपनीचं नाव येतं, मग त्याच्या पुढे एक कॅरेक्टर येतं, त्याच्या पुढे नंबर येतो 2605, मग त्याच्या पुढे एक कॅरेक्टर येतं. हे 10 डिजिट पॅन नंबर आहे. त्या 27 हा स्टेट कुठला आहे, महाराष्ट्र. तिकडे जर रजिस्ट्रेशन पहिलं असेल तर 1 येतो, त्याच्या पुढे Z आहे आणि त्याच्या पुढे शेवटी 6. आता जर रजिस्ट्रेशन पहिलं असेल तर 1 येणार, दुसरं असल्यास 2 येणार. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये समजा 2-3 रजिस्ट्रेशन असतील तर तिकडे नंबर जो एमच्या पुढे 1 आहे तो पहिला 1 झाला, मग 2, मग 3 असा येऊ शकतो. त्याच्या पुढे Z येईल आणि त्यानंतर पुढे मे बी नंबर येईल, कॅरेक्टर येईल, काय येऊ शकेल. असे 15 डिजिटचा GST नंबर असतो. एंटर केला. पुढे गेलो
पुढे बघा आता ॲडिशनल फीचर्स आहेत. पुढे काय ॲडिशनल फीचर्स आहे. ॲडिशनल फीचर्समध्ये सेट अल्टर GST रेट काय दिलं आहे, सेट अल्टर GST रेट. आता समजा एखादी ऑर्गनायझेशन आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, त्याचं एकच प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग होतं, त्याचा रेट जो आहे तो 18 आहे. तर तुम्ही इकडे त्याचा HSN कोड देऊ शकता आणि तिकडे पुढे जाऊन त्याचं जे टॅक्सेबल आहे रिव्हर्स चार्ज नो इज इनिजिबल नो, ह्याचा उपयोग काय नंतर मी सांगेन. आता तरी या लेवलला मी नो दिला आहे. पुढे जाऊन तो रेट द्यायचा आहे 18. एकच प्रॉडक्ट असेल त्यावेळेस आपण कंपनी लेवलला GST रेट देऊ शकतो. आता समजा तुम्ही म्हणाल की आता एकच प्रॉडक्ट आहे, मग इकडे दिला GST रेट, एकच प्रॉडक्ट म्हणून इकडे दिला GST रेट. पुढे जाऊन 2 प्रॉडक्ट झाली तर, 3 प्रॉडक्ट झाली तर, मग तुम्ही पुढे जाऊन जेव्हा इन्व्हेंटरी क्रिएट कराल त्यावेळेस तुम्ही त्या इन्व्हेंटरीला पण रेट देऊ शकता. म्हणजे असं नाही की इकडे याच ठिकाणी GST रेट देता येतो, आणखीनही काय जागा आहेत, सेटिंग आहेत, तिकडे आपण रेट सेट करू शकतो. पुढे इनेबल टॅक्स लायबिलिटी ऑन ॲडव्हान्स. आता सर्व्हिसेसवरती जर का ॲडव्हान्स घेतला टॅक्स द्यायला लागतो. गुड्ससाठी अशी तरतूद केली होती गव्हर्नमेंटनी, पण नंतर ती तरतूद जी आहे ती गव्हर्नमेंटने आता नोटिफिकेशन काढून गुड्सच्या सप्लायरना ॲडव्हान्सवरती टॅक्स देण्याची गरज नाही असं सांगितलं आहे. सर्व्हिस करत ॲप्लिकेबल आहे ॲडव्हान्सवर GST. पुढे जाऊन रिव्हर्स चार्ज आहे का तुमच्या कंपनीमध्ये, जर तो नसेल म्हणजे हा जो नंबर आहे याचे जे गुड सर्व्हिसेस तो आउटपुट सर्व्हिसेस गुड्स देतो त्यावर फॉरवर्ड चार्ज आहे, आणि जे इनवर्ड सर्व्हिसेस किंवा गुड्स घेतो त्याच्यावर कुठेही रिव्हर्स चार्ज नाही. म्हणजे रिसिपियंटवर जबाबदारी नाही आहे GST भरण्याची. असं तर असेल तर इकडे नो द्यायचं. इनेबल GST क्लासिफिकेशन हे पण ऑप्शन नो दिला. जो एक्सपोर्ट करणारा असतो एखादा व्यक्ती, त्याला GST जर त्याने एक्सपोर्ट केलं तर GST भरला तर तो रिफंड घेता येतो गव्हर्नमेंटकडनं, आणि जर GST न भरता त्याला सप्लाय करायचा असेल, एक्सपोर्ट करायचा असेल, तर इकडे लेटर ऑफ अंडरटेकिंग LUT हे त्यांनी जर काढलं, LUT नंबर आहे, दर वर्षाकरता LUT काढावं लागतं. म्हणजे एक ॲप्लिकेशन द्यायला लागतं. ते ॲप्लिकेशन दिल्यानंतर गव्हर्नमेंटकडनं एक नंबर येतो. तो नंबर आता ह्यामध्ये कसं आहे की तुम्ही ज्यावेळेस ॲप्लिकेशन देता एक ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळतो, तोच नंबर हा LUT नंबर असतो. तो नंबर टाकला इकडे तर त्या कालावधीकरता वर्षभराकरता मग IGST न भरता एक्सपोर्ट करता येतं किंवा सेजमध्ये सप्लाय करता येतो. जर तुम्ही भारताबाहेर किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये सेजमध्ये सप्लाय करत असाल तर LUT लागतं. तर LUT नसेल तर मग टॅक्स भरून तो आउटपुट सप्लाय होईल, आणि नंतर तो जो अमाऊंट तुम्ही GSTची भरली आहे त्याचा रिफंड क्लेम करता येतो. जर आता LUT नाही आहे ते पण नो दिला. तर नॉर्मली कॉमन फीचर काय आहे की तुम्ही इथे रेग्युलर घ्या, महाराष्ट्र स्टेट आहे ते महाराष्ट्र येईल, पुढे जाऊन रेग्युलर येईल, त्यानंतर पुढे GST ॲप्लिकेबल फ्रॉम. आता मी नवीन नंबर काढला असेल यावर्षी तर मग मी देईन ऑगस्ट, जुलै, वॉटेवर जर डेट असेल ते, कारण मला ॲप्लिकेबल GST तिथपासून झाला. पण जर का अगोदरपासून नंबर आहे आणि या वर्षीचं मी अकाउंटिंग करतोय तर मग इकडे मी 1 एप्रिलच घेईन. मला बघायची गरज नाही की नंबर मी कधी काढला बाबा, 4 नोव्हेंबर 2018 हे काय लिहायची गरज नाही. ते कुठे प्रिंटला येत नाही. सेटिंग आहे ती सेटिंग 1 एप्रिलपासून मला GSTची पाहिजे. याच्यासाठी इथे डेट टाकायची आहे की GST ॲप्लिकेबल फ्रॉम, म्हणून लगेच सर्टिफिकेट काढा, डेट बघा, एवढं बघायची गरज नाही. 1 एप्रिल दिलं, 22 या वर्षात सुरुवातीचा पहिला दिवस कुठला 1 एप्रिल तेवढा दिला पुरेसा आहे. रिटर्न फ्रिक्वेन्सी मंथली आहे का क्वार्टरली आहे. ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडपर्यंत असतो ते रिटर्न फ्रिक्वेन्सी मंथली किंवा क्वार्टरली दोन्ही ठेवू शकतात, आणि ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे आहे त्यांच्यासाठी कंपल्सरी रिटर्न हा मंथलीच होतो. ज्यांना कॉम्प्लायन्सेस कॉस्ट कमी करायची आहे किंवा ज्यांची कॉम्प्लायन्सेस कॉस्ट कमी होऊ शकत असेल रिटर्न क्वार्टरली केल्यामुळे ते क्वार्टरली घेतात. 2 गोष्टी आहेत, किंवा तुमची कॉस्ट कमी होते पण तुमचं जे काम आहे त्याची व्यवस्था आहे ती बिघडते. व्यवस्था बिघडली का मग ती व्यवस्थित करण्याकरता आणखीन काय खर्च आणि त्रास होतो. एखादा व्यक्ती म्हणतो अरे त्रास झाला चालेल
घरचं जरा चालेल तर मला लाईफ पीसफुल पाहिजे, त्रास नको, सगळं स्मूथ चाललं पाहिजे. मंथलीच करा, महिन्याच्या महिन्याला संपवा, एक व्यवस्था बनवा. 2 महिने आळशीपणा करायचा आणि तिसऱ्या महिन्यात सगळं करायचं म्हटलं तर ते होणार नाही. त्यापेक्षा मंथली मंथली ठेवा आणि प्लॅनिंग करा. पहिल्या वीकमध्ये काय करायचं, दुसऱ्या वीकमध्ये काय करायचं, तिसऱ्या वीकमध्ये काय करायचं. म्हणजे काय होईल, सगळे लोक इफिशियंटली काम करतील. त्यामुळे काही लोकांना मंथली करणं हे सोयीस्कर वाटतं. ठीक आहे, कॉस्ट आहे थोडी कमी जास्त होऊ दे, पण पुढे जाऊन आपल्याला त्रास नको. मंथली करू. अप टू 5 करोड ॲग्रिगेट टर्नओव्हर ज्यांचा आहे त्यांना ऑप्शन आहे की ते क्वार्टरली GSTR 1 करू शकतात. आणि ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या वरती आहे त्यांना कुठलाही ऑप्शन नाही, त्यांना रिटर्न हा मंथलीच करायला लागतो. ज्यांचा अगदी छोटा बिझनेस आहे, ज्यांचे 4-5 बिल महिन्याला बनतात, 10-12 बनतात, त्यांना क्वार्टरली करणं सुटेबल होऊ शकतं. त्यांच्याकरता हा ऑप्शन आहे की तुम्ही क्वार्टरली करायला जाऊ शकता. आणि सरकारला कसं असतं की सरकारला आपण लोकांना काहीतरी आम्ही तुमची सोयी सुविधा केली आहे असा एक मेसेज द्यायला लागतो पब्लिकला, लोकांना, जनतेला. म्हणून त्याने ऑप्शन दिला आहे की 5 करोडपर्यंत तुम्ही क्वार्टरली करा, तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या इच्छेप्रमाणे. पण ज्यांचा टर्नओव्हर 2 करोडच्या पुढे आहे ते बोलतील क्वार्टरली करू, त्याचा खूप गोंधळ निर्माण होतो. आणि ज्या टर्नओव्हर तेवढा आहे त्यांना मंथली केलं काय आणि क्वार्टरली केलं काय. जर का काम पण वाढतं 3 क्वार्टरचं तर मग रिटर्न करणारा काय म्हणतो, तुमचे खूप बिल आहेत, खूप डेटा आहे, म्हणजे जेवढा मंथली रेट आहे त्या तिप्पट रेट जर क्वार्टरली मागत असतील त्यापेक्षा आपलं मंथचं मंथली केलेलं बरं. आणि दुसरं त्यामध्ये ऑप्शन असं आहे की जर क्वार्टरली केलं आणि तुमचा रेसिपियंट आहे, तुम्ही ज्याला मटेरियल सप्लाय केलं आहे त्याला क्रेडिट तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही GSTR 1 फाईल करता. हा प्रश्न काय की पिरियॉडिसिटी ऑफ GSTR 1 काय. जर तुमचा GSTR 1 क्वार्टरली गेला तर जेव्हा तो रिटर्न क्वार्टरली करेल तेव्हाच रेसिपियंटला क्रेडिट मिळेल. आणि जर रिटर्न GSTR 1 क्वार्टरली करायचं आहे आणि तुम्हाला रेसिपियंटला क्रेडिट मिळायला पाहिजे तर मग तेवढे इनवॉइस फर्निशिंग फॅसिलिटी अशी एक वेगळी सोय आहे, त्यामध्ये इनवॉइस टाकायला लागतात तरच रेसिपियंटला क्रेडिट मिळतं. मग रेसिपियंटला जर क्रेडिट मिळत नसेल, रेसिपियंट सांगेल तुम्हाला पेमेंट नाही करणार आम्ही GSTचं, कारण तुमच्यामुळे आमचा टॅक्स वाढतो, आम्हाला क्रेडिट मिळत नाही. म्हणजे एवी तेवी मग जर का रजिस्टर्ड पर्सनला तुम्ही आउटवर्ड सप्लाय करत असाल तर त्यांना मग क्रेडिट पाहिजे असेल, मग IFFमध्ये टाकलं काय, मग GSTR 1च करून टाकू ना, कशाला अर्धवट काम करा आणि अर्धवट ठेवा. IFFमध्ये B2B सेल जातो, B2C तुम्ही क्वार्टरली करू शकता, कारण B2C मध्ये कोणाला टॅक्सचं क्रेडिट घ्यायचं नसतं. अनरजिस्टर्ड पर्सनला सेल केला आहे तो क्वार्टरली करा आणि रजिस्टर्ड पर्सनला केला आहे तो मंथली करा. आता जर मी मंथली करतोच आहे मग रजिस्टर काय अनरजिस्टर काय सगळंच करू, मग GSTR 1 मंथलीच करू. आत्ता बघा, आता मी हे का एवढं बोलतोय, आत्ता हे जी एक्झरसाईज आहे याच्यामध्ये आपल्याला रिटर्न कशा प्रकारे जातात, त्याच्यामध्ये काय कंटेंट गेले पाहिजेत ह्याच्यावर फोकस करायचा आहे. आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला कंपनी बनवून दाखवणार, GSTचं सेटिंग दाखवणार. म्हणून मी GSTR 1 वरती एवढ्या वेळ बोललो की मंथली आणि क्वार्टरली काय. तुम्ही जर आता मंथली कराल तर आता महिना संपलेला आहे जुलै, ओके, महिना संपला आहे जुलै, आता 11 ऑगस्ट आहे, तर जुलैमध्ये 1 जुलै ते 31 जुलै यामध्ये जे इनवॉइस बनवले ते आयदर रजिस्टर्ड पर्सनचे असतील किंवा दुसरे अनरजिस्टर्ड पर्सनचे असतील. त्याची इन्फॉर्मेशन आज 11 तारीख आहे, आज ड्यू डेट आहे, या डेटपर्यंत ती माहिती भरायची आहे. आता जर मला माहिती भरायची आहे मी इकडे जाईन, पोर्टल काढीन, लॉग इन करीन पोर्टलला, रिटर्न डॅशबोर्डला गेलो, पुढे जाऊन बघा आता 22-23 फिनान्शियल इयर आहे, क्वार्टर 1 आहे हा, एप्रिल मे जून, ओके. क्वार्टर 2 मध्ये जुलै, जुलैचं करायचं आहे मला, बघा ड्यू डेट दिसते 11/8. आता इथे क्लिक केलं, प्रिपेअर ऑनलाईन आहे, प्रिपेअर ऑफलाईन आहे. जर मी इथे क्लिक केलं आणि इथे क्लिक केलं एकच इफेक्ट मिळतो, ऑनलाईन. दिसतं इथे ॲड रेकॉर्ड डिटेल,
इथे माहिती भरायची आहे. इथे 11 टॅब आहेत, 11 प्रकारचे टेबल येतात. आता ह्याला क्लिक केलं, टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज मेड टू रजिस्टर पर्सन. इथे तुम्ही रजिस्टर बिझनेसचा जो सप्लाय केला आहे, आउटवर्ड सप्लाय केला आहे, सेल केला आहे, त्याची इन्फॉर्मेशन इकडे भरा. आता 4A काय असतो, 4B काय असतो, 6B 6C काय असतो, हे सगळं मी सांगणार आहे पुढे जाऊन. ओके. परत 5A हे दिसतं इकडे, 5A B2C लार्ज इनवॉइस. मी जसा पॉईंट केला वर दिसतं तिकडे, टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज टू अ अनरजिस्टर्ड पर्सन वेअर प्लेस ऑफ सप्लाय स्टेट कोड इज अदर दॅन द स्टेट वेअर सप्लायर इज लोकेटेड. म्हणजे याला तुम्ही काय म्हणाल, इंटर स्टेट सप्लाय. तुम्ही ज्या राज्यामध्ये रजिस्टर आहात त्या व्यतिरिक्त दुसऱ्या राज्यात तुम्ही सप्लाय केला असेल आणि तो सप्लाय त्याची व्हॅल्यू जी आहे, इनवॉइस व्हॅल्यू जी आहे, इनवॉइस व्हॅल्यू ती 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तो इनवॉइस इकडे दाखवला पाहिजे. ओके. 6A मध्ये एक्सपोर्ट आहे, एक्सपोर्ट आहे. सेजमध्ये इकडे आहे, सेजमध्ये माहिती इकडे भरायची. डीम एक्सपोर्ट आणि सेज इकडे आहे. ओके. आता हा जो 4A आहे ना, हा रजिस्टर्ड पर्सनला सप्लाय केला तर तो 4A मध्ये जातो, 4A मध्ये जातो. 4B मध्ये मी रजिस्टर्ड पर्सन आहे, पण मी जो सप्लाय करतो त्याच्यावर टॅग होण्याची जी जबाबदारी रिसिपियंटची आहे. म्हणजे समजा एखादा ॲडव्होकेट आहे, त्यांनी कोणाला सर्व्हिस दिली तर ॲडव्होकेटनी 10,000 बिल लावलं, त्याच्यावर टॅक्स होण्याची जबाबदारी त्यांनी ज्या कंपनीला लिगल ॲडवाईस दिला किंवा लिगल सर्व्हिस दिली त्यांची आहे. तर त्याची अमाऊंट जी आहे ती 4B मध्ये जाईल. हे मी पुन्हा सांगणार आहे, जस्ट आता एकदा मी सांगतोय, पुन्हा सांगणार आहे. मला फॉर्मॅट दाखवणार आहे, फॉर्मॅट डिस्कस करणार आहे. ह्याच्यावरती आपल्याला एक चांगल्या प्रकारे वेळ द्यायचा आहे, कारण आपला कोर्सचा मेन शिकण्याचा उद्देश रिटर्न आहे आणि रिटर्नच्या अनुषंगाने आपण बाकीच्या प्रोव्हिजन बघतो आहोत. 4B मध्ये काय गेलं, लिगल सर्व्हिस दिली, अमाऊंट गेली. आणि 4A मध्ये जर तो जो व्यक्ती आहे जो लिगल ॲडवाईस देतो, त्याचा ॲडव्होकेट आहे, त्याचा कुठलाही बिझनेस असू शकतो. मे बी फर्निचरचा असेल, इलेक्ट्रॉनिक आयटमचा असेल, मोबाईल शॉप असेल, ग्रोसरी स्टोअर असेल, कुठलाही बिझनेस असू शकतो. त्याच्यावर त्याला फॉरवर्ड मेथडने टॅक्स घ्यायचा आहे, रिव्हर्सनी 4B मध्ये आणि फॉरवर्ड चार्ज 4A मध्ये. 6A मध्ये एक्सपोर्ट होतो, 6B मध्ये डीम एक्सपोर्ट, सेज हे सगळं जे आहे 6B मध्ये 6C मध्ये येतं. म्हणून पुढे बघा सेज दिला आहे जो 6B आहे, डीम एक्सपोर्ट 6C आहे. हे आपल्या भारतामध्ये सप्लाय होतात, त्यामुळे हे 4A 4B 4C 4A 4B 6B 6C हे एकाच कॉलममध्ये इथे माहिती त्याची भरायची असते. इथे क्लिक केलं, इथे म्हटलं ॲड रेकॉर्ड, इथे म्हटलं ॲड रेकॉर्ड. तर इथे इनवॉइसची बघा, इथे डीम एक्सपोर्ट असेल तर हा चेकबॉक्स ऑन करायचा आहे. सेजमध्ये असेल तर इथे सेज सप्लाईज विथ पेमेंट, सेज सप्लाईज विदाउट पेमेंट असे इथे ऑप्शन आहेत. आणि खाली ज्यावेळेस मी GSN नंबर टाकेन आणि तो जर का सेजमध्ये रजिस्टर्ड पर्सन असेल तरच हे चेकबॉक्स ॲक्टिव्ह होतात. मी जो नंबर टाकेन GSN नंबर, तो जर मॅच झाला डेटाबेसमध्ये, ज्यांचं स्पेशल इकॉनॉमिक जनरेशन त्यांनी घेतलेलं असेल तरच हे चेकबॉक्स ऑन होतील. इंट्रास्टेट सप्लाईज अट्रॅक्टिंग IGST, जर मी ते नंबर टाकला आणि स्टेट कोड जर का असा वेगळा टाकला कुठला, तर मग ते आणि तो नंबर मॅच झाला तर इंट्रास्टेट सप्लायचा प्रश्न येतो. आता काय, इंट्रास्टेट सप्लाईज अट्रॅक्टिंग IGST, ह्याच्यामध्ये पण अशा काही सप्लाय आहे की ज्यामध्ये इंट्रास्टेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सप्लाय आहे, पण ज्याच्यावरती IGST येतो, तर तो नंबर असेल तर हे ॲक्टिव्ह होईल. ओके. रिसिपियंट नेम आपोआप येतं इथे नंबर टाकल्यानंतर. इथे नंबर टाकला ना तर रिसिपियंट नेम आपोआप येईल. पुढे इनवॉइस नंबर, इनवॉइस डेट, हे स्टेट कुठल्या राज्याबाहेर सप्लाय केला आहे वेगळ्या राज्यामध्ये तर इकडे स्टेट येईल. सप्लाय टाईप, सोर्स, इथे माहिती आहे काय. ओके. ही हां, हे प्रत्येक बिल टाकायला लागते. आता हे ऑनलाईन जो करतो तो कोण करतो, याचे कमी इनवॉइस आहे तो करतो, याचे कमी इनवॉइस आहे तो करतो, याचे इनवॉइस जास्त असतात
तो काय ऑनलाईन भरायला जात नाही, तिथे एंट्री करायला जात नाही. तुमचं बिलिंग कुठे होतं? तुमचं बिलिंग होतं टॅलीमध्ये. तुमचं बिलिंग टॅलीमध्ये होतं. तुम्ही GSTR1 ऑफलाईन म्हटलं इथे आहे इनवॉइस अपलोड. ते म्हटलं चूज फाईल. तुम्ही ईमेलला कसं एखादं फाईल अटॅचमेंट पाठवता, तसं मी टॅलीमध्ये जे काम केले तिथनं मी GSTR1 एक्सपोर्ट करतो. तो एक्सपोर्ट केल्यावरती एक फाईल बनते. ती सिंगल फाईल जी आहे ती मला इकडे मिळते आणि ती इकडनं मी चूज केली, ओपन म्हटलं का इकडे मग डेटा घेतला जातो. हां, तो डेटा इथे घेतला जातो. म्हणजे एका क्लिकमध्ये एक्सपोर्ट होतो, एका क्लिकमध्ये इम्पोर्ट होतो. दुसरा युजर आहे त्याचं केलं आहे, दाखवतो तुम्हाला. मला एक 4 हे पहिलं आपल्या भारतात पहिलंच असतं ना 4A 4B 6. मी ते घेणार आहे परत, ते मी घेणार आहे परत. एकदा मी सांगितलं आणि तुमच्या लक्षामध्ये आलं असा विषय नाही आहे हा मी 3 वेळा 4 वेळा 5 वेळा रिपीट करीन, मला गरज वाटेल तितके वेळा. हे बघा, हे फाईल दिसतं इकडे. आता इकडे जेव्हा ते इम्पोर्ट केलं गेलं आणि जो डेटा आहे तो सगळा डेटा इकडे भरला. 113 रेकॉर्ड काय टाईप करणं पॉसिबल नाही. म्हणजे हे सगळं जे आहे ते ऑफलाईन ज्यांचे लिमिटेड रेकॉर्ड आहेत त्यांच्या करता आहे. पण एका लिमिटच्या वर जाऊन तुम्ही तिकडे मॅन्युअली नाही करू शकत. जे बिलिंग केलं आहे तिकडनं बघा हे एवढे रेकॉर्ड आले, एवढे आले. आता हा जो नंबर आहे याचे रेग्युलर टॅक्सपेअर आहे, प्रोसेस रेकॉर्ड 1. अव्हेन्यू सुपर मार्केट जे हा डीमार्टचा नंबर आहे हे 95 आहे. अव्हेन्यू ई कॉमर्स लिमिटेड हे 7 आहेत. जनता डेअरी फार्म हा 1 आहे. स्कूटसी लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड हे 6 इनवॉइस आहेत. मग ह्याला क्लिक केलं का त्याचे इनवॉइस पुढे दिसतात. त्याचा इनवॉइस नंबर दिसतो जो मी माझी स्क्रीन दाखवली. तिकडे तुम्ही काय भरणार, इनवॉइस नंबर, इनवॉइस डेट, टोटल इनवॉइस व्हॅल्यू, ही सगळी टॅलीमध्ये तुम्ही जेव्हा बिलिंग करता किंवा एखाद्या बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये बिलिंग करता तेव्हा तिकडे हे सगळं आलेलं असतं. ते एका क्लिकमध्ये सगळा डेटा हा अपलोड होतो. हा B2B डेटा आहे. हा रजिस्टर्ड पर्सन जो रिसिपियंट आहे त्यांचा डेटा आहे. आणि जर अनरजिस्टर्ड असेल तर अनरजिस्टर्ड डेटा जो असतो तो या कॉलममध्ये येत नाही, या कॉलममध्ये येत नाही. मग अनरजिस्टर्डचा डेटा जर अनरजिस्टर्ड पर्सन तिथे असतील तर तो डेटा B2C अदर्समध्ये जाईल. आता ह्याच्याकडे B2C अदर्स नाहीच आहेत. हा अनरजिस्टर्डला विकतच नाही. बघा कसं, एखादा बिझनेस आहे, हा डिस्ट्रीब्युटर आहे, हा अनरजिस्टर्डला विकतच नाही. आता एखादा मेडिकल शॉप आहे, त्यांच्याकडे रजिस्टर्ड पर्सन असणारच नाही. ज्याकडे सगळे B2C असतील त्यांच्या या कॉलममध्ये काहीच येणार नाही. त्यांचं सगळं या कॉलममध्ये येईल. ते एक्सपोर्टही करणार नाही, त्यांच्याकडे राज्याबाहेर सप्लाय नाही. आता जो एकदम सप्लाय करत नाही त्याचा हा कॉलम भरला जाणार नाही. हा एकदम सप्लाय करतो, ॲज वेल ॲज टॅक्सेबल सप्लाय पण करतो. मग तुम्ही इथे बघाल किती अमाऊंट आहे. जर एकदम सप्लाय असेल तर तिकडे 4 कॉलम येतात. एकदम सप्लायमध्ये 4 कॉलम होतात. एकदम सप्लायमध्ये काय काय येतं की गव्हर्नमेंटने रेट नील ठेवला आहे. एकदम सप्लायमध्ये येतं. गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशनद्वारे काही गुड्स आणि सर्व्हिसेस करमुक्त केल्या, त्या कुठे दाखवायच्या, नील रेट सप्लाईजमध्ये. त्याची अमाऊंट द्यायची आहे ना, किती अमाऊंट तुम्ही केली. तुम्ही जर आउटवर्ड सप्लाय केला यावर टॅक्स कलेक्ट केलेला नाही ना, टॅक्स त्यावरती कलेक्ट केलं नाही. अमाऊंट किती आहे. एक्झम्प्टेड, अदर दॅन नील रेट आणि नॉन GST सप्लाय. नॉन GST वेगळा दाखवायचा, नील रेट वेगळा दाखवायचा. इथे काय म्हटलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये, नील रेट इकडे दाखवा, एक्झम्प्टेड इकडे दाखवा आणि नॉन GST सप्लाईज इकडे दाखवा. नॉन GST सप्लाईजमध्ये काय असेल, त्याच्यावर GST लावला जाऊ शकत नाही, तो नॉन GST आहे. म्हणजे जर तुमचं वाईन शॉप असेल, तुम्ही किती वाईन शॉपमध्ये बिझनेस केला तो पण त्यांना इकडे पाहिजे. ऑल्दो तो वेगळा डिपार्टमेंट आहे, वेगळा बिझनेस आहे, पण त्यांच्या माहितीकार त्यांनी मागितलं तो कॉलम. हे सगळं कुठे येतं, नील रेटमध्ये येतं. सॉरी, एकदम सप्लायमध्ये येतं. एकदम सप्लाय इन्क्लूड्स नील रेट आणि नॉन GST. आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे कॉलम दिलेत पण आतमध्ये की इंट्रास्टेट सप्लाईज टू रजिस्टर्ड पर्सन हे दिलं इकडे. नील रेटेड, एक्झम्प्टेड आणि नॉन GST. असे वेगवेगळे कॉलम आहेत. 8A, 8B, 8C, 8D नील रेटेड. 9B क्रेडिट डेबिट नोट रजिस्टर, म्हणजे यांना जो सप्लाय केला होता त्यातला काय माल परत आला
त्याच्या अगेन्स्ट काय बनलं, क्रेडिट किंवा डेबिट नोट. जर रेट वाढला असेल तर डेबिट नोट, रेट कमी झाला असेल तर क्रेडिट नोट. मग इथे बघा 90 क्रेडिट नोट आहेत, छोट्या मोठ्या. आलं लक्षात? क्रेडिट डेबिट नोट अनरजिस्टर हा जो इकडचा लार्ज आहे त्याच्या अगेन्स्ट काय असेल ते इकडे येईल. B2C मध्ये क्रेडिट नोट आली तिकडेच अमाऊंट फायनल होते. वर हेडिंग काय बघा, टॅक्सेबल सप्लाईज नेट ऑफ डेबिट नोट अँड क्रेडिट नोट टू अनरजिस्टर्ड पर्सन अदर दॅन सप्लाईज कवर्ड इन टेबल 5. हे 5 मध्ये वेगळं आहे. एवढ्या कॅटेगरीज त्यांनी पाडलेल्या आहेत. जे ॲडव्हान्स घेतात ॲडव्हान्स इकडे, ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स इकडे, HSN वाईज समरी इकडे. HSN वाईज समरीमध्ये जे मटेरियल दिलेलं आहे हे बघा खाली, हे मटेरियल दिलेलं आहे. हे पॅकेटमध्ये आहे, हे पॅकमध्ये असतं, पॅकेटमध्ये आहे. क्वांटिटी किती पॅकेट, रेट GSTचा किती, CGST किती, HST किती, हे सगळं येतं. ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही जी इन्फॉर्मेशन आहे कुठल्या प्रकारची आहे, राज्यामध्ये केलेला सप्लाय, राज्याबाहेर केलेला सप्लाय, हा सेल आहे, आउटवर्ड सप्लाय. नील रेट, एक्झाम्प्टेड, मग सेल केला होता त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट आली, किंवा सेल केला होता त्याची व्हॅल्यू वाढली म्हणून डेबिट नोट बनवली. ही सगळी माहिती जी आहे म्हणजे रिसिपिएंटच्या साठी जे डॉक्युमेंट बनले त्याची इन्फॉर्मेशन सगळी इकडे आहे. इनवर्ड सप्लाय याच्यामध्ये बिलकुल येत नाही. परचेसची कुठली इन्फॉर्मेशन याच्यामध्ये येत नाही. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय येते, सेलची येते. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ही आपण 11 तारखेपर्यंत सबमिट करतो. आणि वरती काय म्हटलं, GSR 1 आणि IFM. IFM कोणाला आहे, ज्यांचा रिटर्न फ्रिक्वेन्सी क्वार्टरली आहे पण त्यांना रजिस्टर्ड पर्सनची इनवॉइस अपलोड करण्याकरता गव्हर्नमेंटनी 13 तारीख ठेवली. मग ते IFM मध्ये 13 पर्यंत टाका. GSR 1 11 पर्यंत करा आणि IFM मध्ये इनवॉइस अपलोड 13 पर्यंत करा. म्हणजे 13 पर्यंत गव्हर्नमेंटकडे कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन जमा होते की जे रजिस्टर्ड पर्सन आहेत त्यांनी ज्यांना रजिस्टर्ड पर्सनला सप्लाय केला आहे त्यांची सगळी इनवॉइसची इन्फॉर्मेशन ज्यांनी सबमिट केले ती इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटच्या डेटाबेसमध्ये जमा होते. आणि मग ज्यांनी GSR 1 किंवा IFM केला आहे त्यांच्या अकाउंटला, आता जर मी सेल तुमच्या नावाने टाकला इनवॉइस, तुम्ही रजिस्टर्ड पर्सन आहात, तर तुमच्याकडे काय होईल, तुमच्या एंडला काय होईल, तुमच्या एंडला तुम्ही GSTR 2A आहे आणि GSTR 2B आहे. बघा या दोनमध्ये फरक काय आहे. जर 11 तारखेला करायचं आहे, आता माझ्याकडे एक पार्टी आहे त्यांनी डेटा मला क्लिअर करून दिला नाही 11 पर्यंत, मी तो टाकला नाही. जर मी 11ला अपलोड केला आहे तर त्यांच्या रिसिपिएंटच्या GSTR 2B मध्ये ते इनवॉइस रिफ्लेक्ट होतील आणि त्यांना त्याचं क्रेडिट घेता येईल ॲज पर लॉ. पण जर मी 12 तारखेला अपलोड केला तर त्याचं क्रेडिट त्यांना घेता येणार नाही या महिन्यात, पुढच्या महिन्यात घेता येईल. पण जसा इनवॉइस अपलोड केला जातो तो GSTR 2A मध्ये दिसतो. GSTR 2A मध्ये सगळे इनवॉइस दिसतात, जे इनवॉइस जसे अपलोड होतात ते इकडे दिसतात. पण नियम असा आहे की जर का एखाद्याचा ड्यू डेट 11 तारीख आहे आणि त्यांनी जर 12ला जर का त्यांनी रिटर्न फाईल केलं, त्याचा इनवॉइस रिटर्न फाईल जो आहे तो 12ला झाला, म्हणजे त्याचा इनवॉइस फर्निश कधी झाला 12ला झाला, ड्यू डेट 11 होती, तर त्या इनवॉइसचं क्रेडिट तुम्ही या महिन्यात ॲज अ रिसिपिएंट क्लेम करू शकत नाही. तुम्ही एक मिनिट सर, कसं आहे आता व्यापाऱ्यांना काय व्हायचं प्रॉब्लेम, किंवा जे काम करताना काय व्हायचं, म्हणजे यात शोधत बसा. याच्यामध्ये बघा की तो कुठल्या डेटला झालेला आहे. इकडे बघा 10 ऑगस्ट दिसतंय, 9 ऑगस्ट दिसतंय, 10, म्हणजे सगळ्यामध्ये शोधा आणि त्यातले जे 11 तारखेच्या पुढचे आहेत ते वेगळे काढा. मग 800 लोकांकरता गव्हर्नमेंटने काय केलं, हा 2B काढून दिला की तुम्हाला अगदी आम्ही सगळं बनवून देतो, व्हॅलिड तुमचा क्रेडिट किती आहे तो आम्ही तुम्हाला 2B देतो, तुम्ही 2A पूर्वी होता तो ठेवलाच आहे आम्ही. आणि 2B तुम्हाला काय देतोय, 2B तुम्हाला हे देतोय की तुम्हाला क्रेडिट क्लेम किती करता येईल,
जे टुबीत दिसेल. आता जो आकाराच्या पुढे मी करीन त्याला टुबीत दिसणार नाही, तो टू ए दिसेल. मग समोरचा व्यक्ती मला कॉल नाही करत काही तुमचा इन्व्हॉइस दिसत नाही टुबीमध्ये, त्याला तो टू ए बघतो की 12ला आलेलं आहे. मग त्याला कळतं रिटर्न फाईल केलं आहे, पण काही कारणास्तव उशीर झाला असेल, मे बी बिझनेसने काहीतरी झाले असेल, त्यामुळे त्यांचा 11ला झालेला आहे. 12ला झाला ना, 13ला झाला आहे, 15ला झाला आहे, रिटर्न तर केलं आहे. म्हणजे आपल्याला क्रेडिट या महिन्यात नाही मिळणार, पुढच्या महिन्यात ते मिळेल शुअर आहे. मग आता काय करायला लागेल, तो मला GSTचं पेमेंट नाही करणार, 1 महिन्यात तुला पेमेंट नाही करणार, माझं क्रेडिट पुढच्या महिन्यात गेलं, या महिन्यात मला कॅश भरायला लागेल तेवढी, मग तुला मी कॅश देणार नाही. ऑडिट. जर तुम्हाला मी 1 लाख रुपयाचा माल दिला आहे आणि 12,000 GST तुमचा मी इकडे दाखवला नाही आणि भरला नाही, प्रॉब्लेम कसा आहे की मी उशिरा दाखवलं, त्यामुळे ते 12,000 रुपये तुम्हाला यावेळेला कॅश द्यायला लागतील. मी दाखवलं आहे पण उशिरा दाखवलं आहे. मग तुम्ही म्हणाल 12,000 रुपये तुम्हाला देऊन तुम्ही वेळेत करत नसाल तर 12,000 तुम्हाला पण द्यायचे आणि 12,000 आम्ही पण तिथे भरायचे, तर आम्ही तुम्हाला पुढच्या महिन्यात 12,000 देऊ. आणि तुमची चुकी आहे, तुम्ही ड्यू डेट पाळली नाही. जेव्हा त्यांचं ॲग्रीमेंट असताना त्यावेळेस हे ॲग्रीमेंट ते करून घेतात मोठ्या कंपन्या. तुम्ही रिटर्न वेळेत फाईल कराल आणि वेळेत तुम्ही फाईल केलं नाही तर तुम्हाला आम्ही GSTचे पैसे देणार नाही, तुम्ही मागायचे नाही. आणि जर एखादा व्यक्ती अशाच प्रकारे बिझनेस करतो तर रिसिपेंटनी ठरवायचं की अशा माणसाची व्यवहार करायचा की नाही. गव्हर्नमेंट दिलं कशा करता, तुम्ही इमानदार माणसाची व्यवहार करा. जर त्यांनी तिकडे टॅक्स जमा केला नाही तर आम्ही तुमच्याकडनं वसूल करू, असा गव्हर्नमेंटचा नियम आहे. त्यांनी नाही भरला तर तुम्ही इथे टॅक्स क्लेमही करू शकत नाही. पूर्वी कसं होतं, पूर्वी असा लॉ नव्हता, पूर्वी दिसत नव्हता, सिस्टम जेव्हा अपडेट नव्हता तेव्हा लोक सरसकट क्लेम घ्यायचे. तर आमच्याकडे इनवॉइस आहे, आमच्याकडे प्रूफ आहे की आम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे, याच्यावरती आम्हाला क्रेडिट मिळणार आहे. आणि सप्लायरनी जमा केला की नाही आम्हाला कसं माहिती. आता गव्हर्नमेंटनी 2A दिला, 2B दिला आणि असा लॉमध्ये चेंजही केला की जर सप्लायरनी तो तिकडे दाखवला असेल तुम्हाला कम्युनिकेट झालेला आहे, तुमच्या अकाउंटला तुम्हाला आम्ही कम्युनिकेट करून देऊ आणि जेवढा तुम्हाला जो इन्व्हॉइस कम्युनिकेट होईल तुमच्या इन्व्हर्ट सप्लायवरती तोच इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही अवेल करू शकता, युटिलाइज करू शकता. आणि जर तुम्ही तो तिकडे कम्युनिकेट झालेला नसताना जर अवेल केला तर तो इलिगल आहे, तो बेकायदेशीर आहे. ओके. त्यामुळे आपल्याला महत्त्व आहे की रिटर्न आपला 11 तारखेला GSTR 1 झाला तसा आपल्या सप्लायरचा पण झाला पाहिजे. तुम्ही कोणाही तरी सप्लायर आहात तर GSTR 1 म्हणजे 11 तारखेपर्यंत व्हायला तर GSTR 1. आता कुठली माहिती आहे त्यामध्ये, तर तुम्ही जो सेल केला आहे त्याची माहिती आहे. तुमचा सेल आहे पण तुमच्या रिसिपेंटचा परचेस आहे ज्याचा तो क्रेडिट क्लेम करतो, त्याचा पण आउटवर्ड सप्लाय, त्यांनी पण माल विकत घेऊन कोणतरी विकला आहे. मग त्याला जर भरायला 100 रुपये आले आणि त्यांनी तुमच्याकडनं माल खरेदी केला आहे त्याच्यावर 70-80 रुपये जर GST त्यांनी तुम्हाला दिला आहे आणि जर तुम्ही वेळेत फाईल नाही केला तर त्याला 70-80 नाही, त्याला 100 रुपये कलेक्ट केलेत ना 100 भरायला लागतात. मग तो म्हणेल 70 रुपये तुम्हाला पण द्यायचे आणि गव्हर्नमेंटला पण 100 द्यायचे. मग 70 रुपये माझ्या खिशातनं एक्स्ट्रा बर्डन आहे ना माझ्यावरती. मी म्हणाल तुला क्रेडिट मिळेल ना पुढच्या महिन्यात, पण मला 1 महिना 70 रुपये मी बाय घेत हरवेल ना. त्याचं भांडवल वाढतं, त्याची गुंतवणूक वाढते. मग तो काय बोलणार, तुम्हाला मी पेमेंट करणार नाही 70 रुपये, 1 महिन्याने लेट करीन. त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आहे की GSTR 1 त्यांनी वेळेत केला तर रिसिपियंटला क्रेडिट मिळेल. आणि तुमचा महिना संपला कधी, 30ला 31ला, तुम्हाला गव्हर्नमेंटने 11 दिवस दिलेत. जे काय तुमचे इन्व्हॉइसचे इश्यू असतील, तुमचा डेटा फीड करायचे इश्यू असतील, तुम्ही 11 दिवसामध्ये करा ना. आता एखादा व्यक्ती जो रिटर्न फायलिंगचं काम करतो तो म्हणेल माझ्याकडे 100 काम आहेत, 100 कामं आहेत, तुझ्याकडे काम करायला 10 माणसं असतील, 10 दिवसामध्ये पर डे 1 रिटर्न तरी केला, 10 दिवसामध्ये 10 रिटर्न होतील. पुरेसा वेळ लोकांना मिळावा म्हणून गव्हर्नमेंटने ड्यू डेट 11 ठेवले. गव्हर्नमेंट असं बोलत नाही की चला जुलै संपला 1 ऑगस्टला सगळ्यांनी रिटर्न फाईल करा. 10 दिवस दिले आहेत ना तुम्हाला आणि ड्यू डेट किती आहे, 11 आहे, 11ला करायला पाहिजे. त्यानंतर ह्यात पेमेंट होत नाही, ह्यात पेमेंट होत नाही. पेमेंट तुला कधी करायचं आहे, पेमेंट कधी करायचं आहे. आता तुमची लायबिलिटी 100 रुपये, पण तुम्ही जो माल घेतला होता त्यावर तुम्ही सप्लायरला 70 रुपये दिलेले आहेत.
मग तुम्ही गव्हर्नमेंटला सांगता माझे 100 रुपये मी भरतोय बाय वे ऑफ क्रेडिट 70 आणि बाय कॅश 30. तुम्ही जो माल विकला त्यातले 70 रुपये तुम्ही सप्लायरकडे पाठवले, आठवलं. मग तुम्हाला 30 रुपयेच देणे कॅशमध्ये. ते कधी भरायचे असते? हा हिशोब जो आहे हा आपण GSTR 3B भरतो. हा हिशोब जो आहे तो आपण GSTR 3B भरतो. आता मी समोर तुम्हाला रिटर्न दिसेल तुम्हाला, यात तुम्हाला काय काय दिसते बघा. GSTR 1 दाखवला, काढून दाखवला, ओळख करून दिलेली आहे. डिटेलमध्ये आपण नंतर बघू. ओके बघा, GSTR 1 आहे, GSTR 2 आहे, GSTR 2B आहे, खाली GSTR 3B आहे. हे दोन विविध व्ह्यू पर्पज असतात. ह्यात काय करेक्शन करता येत नाही, ह्यात तुम्हाला काय फीड करता येत नाही. तुमच्या सप्लायरनी जे ड्यू डेटपर्यंत इनवॉइस अपलोड केले ते टूबीत दिसतील. उशिरा केलेले सगळे इनवॉइस, वेळेत केलेले आणि उशिरा केलेले सगळे इनवॉइस 2Aमध्ये येतील. आणि GSTR 3Bमध्ये माहिती फार कमी असते. इथे फार काय भरायचं नसतं. इकडे विचारतो तुमचं नील रिटर्न आहे का, मी म्हणणार नो, मग मी नेक्स्टला जाणार. आता GSTR 1ला जो मी सेल दाखवला आहे ती सगळी माहिती ॲटोमॅटिक इकडे येते. इथे रिसो फाईल केला GSTR 1, मग जो सेल मी तिकडे दिला आहे त्या सेलची अमाऊंट 3Bमध्ये ॲटोमॅटिक येते. आता 13 तारखेला काय होईल, 2B जनरेट होईल. आता 2B काय इथे म्हटलं आहे, 2B नॉट जनरेटेड, समरी स्टेटस नो. मला 3Bत काय भरायचं आहे की माझी टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती GSTR 1ला, CGST किती होता, IGST किती होता, AGST किती होता. जे टॅक्स आहेत मी जे आउटवर्ड्स अप्लाय केला आहे त्यावर IGST किती, CGST किती, AGST किती. जो GSTR 1ला भरला आहे तोच इकडे येईल ना. आणि जे 2Bमध्ये इनवॉइस आलेत तो माझा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. तो 3.1D मध्ये रिव्हर्स चार्ज येतो आणि 4A 1 2 3 4 ही जे कॉलम आहेत आता जनरेट झालेलं नाही, त्यामुळे तो नो म्हणतोय. इथे खाली बघा, जो मी GSTR 1मध्ये अमाऊंट दाखवले इनवॉइसची तो आकडा आहे. एकूण इनवॉइस टॅक्सेबल सप्लाय किती अमाऊंटचा केला आहे तो आकडा आहे. आणि राज्यभर सप्लाय केलेलं नाही त्यामुळे इंटिग्रेटेड टॅक्स नथिंग, झिरो आहे. आणि सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स पुढे दिसतोय. ओके, आणि देशाबाहेर आणि सेजमध्ये सप्लाय केला असेल तर ती इन्फॉर्मेशन इकडे येते बीमध्ये, त्यावर IGST लागतो. त्यामुळे पुढे हे जे कॉलम आहेत हे भरता येत नाही. राज्याबाहेर सप्लाय केला नसल्यामुळे टॅक्स कलेक्ट झालेला नाही आहे. राज्यामध्येच सप्लाय करतो हा सप्लायर, राज्यामध्येच सप्लाय करतो, त्यामुळे याच्या कॉलममध्ये हा इथे काय हां पुढे नील रेट सप्लाय एवढ्या अमाऊंटचा आहे, त्यामुळे पुढे त्यावर टॅक्स लागतच नाही. त्यामुळे ते कॉलम भरता येत नाही, ते कॉलम भरण्याचा प्रश्न येत नाही. नील रेट एक्झाम, त्यानंतर नॉन GST खाली दाखवायचा आहे इकडे, तो पण झिरो आहे. आणि इथे आहे Dमध्ये इनवर्ड सप्लाय इज लायबल टू रिव्हर्स चार्ज. असा सप्लाय ज्याच्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी रिसिपिएंटची. इनवर्ड सप्लाय म्हटलं ना, Aमध्ये तुमचा आउटवर्ड सप्लाय, Aमध्ये आउटवर्ड सप्लाय, Cमध्ये आउटवर्ड सप्लाय आणि Dमध्ये इनवर्ड सप्लाय. बघा, आउटवर्ड सप्लायवर GST भरण्याची जबाबदारी कोणाची, तुम्ही सप्लायरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघताय हा अकाउंट, मग तुम्हाला जी अमाऊंट भरायची आहे ती इथे दिसते आहे. तुम्ही इनवर्ड सप्लाय घेतला आहे त्यावर पण तुम्हाला पैसे भरायचे आहेत ते इथे दाखवायचे Dमध्ये. पण ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये ही अमाऊंट धरायची नाही. तुम्ही जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर काढाल, ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये तुमच्या 3Bमध्ये जी अमाऊंट गेलेली आहे टॅक्सेबल व्हॅल्यू आणि नील रेट ॲड करा. आता ह्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर किती झाला आहे या वर्षी, मी एप्रिलचा 3B काढीन, त्याची Aमधली व्हॅल्यू घेईन, Cमधली व्हॅल्यू घेईन, पण Dमधली व्हॅल्यू मी घेणार नाही. ॲग्रिगेट टर्नओव्हरची आपली डेफिनेशन आहे, त्यात हे सांगितलं आहे की तुम्ही राज्यामधला सप्लाय घ्या, राज्याबाहेरचा सप्लाय घ्या, एक्सपोर्ट घ्या, टॅक्सेबल घ्या, नील रेट घ्या, पण आउटपुटवाले पाहिजे. इनवर्ड सप्लाय घेतला आहे त्याच्यावर रिसिपिएंट टॅक्स देतो जो आपण D दाखवतो, तो ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये येणार नाही. तो परचेस करतो, तो परचेस केलाय ना तो, त्याच्यावर टॅक्स भरायला लागतोय. आपण जो आउटवर्ड सप्लाय करतो तो ॲग्रिगेट टर्नमध्ये येतो.
इनवर्डची व्हॅल्यू त्यात येत नाही. ऑल्दो इनवर्डवरती पण टॅक्स भरतोय आपण 3 मध्ये, पण जेव्हा तुम्ही टोटल काढा लागेल टर्नओव्हरची, त्यात ही सी वाली व्हॅल्यू घ्यायची नाही. तुमचा टर्नओव्हर, तुमची कमाई कशावरती होते? आउटवर्ड सप्लायवर होते, इनवर्ड सप्लायवर होत नाही. इथे इनवर्ड सप्लायवर जीएसटी गव्हर्नमेंटनी भरण्याची तरतूद टाकली रिसिपियंटला, पण तो त्याच्या कमाईच्या भागातला सप्लाय नाहीये. टर्नओव्हरमध्ये तुम्ही जे कमवता, मग एक्झामनी पण कमवता आणि टॅक्सेबल व्हॅल्यूनी पण कमवता. मग एक्झामची व्हॅल्यू पण ॲड होईल टर्नओव्हरमध्ये आणि टॅक्सेबलची पण व्हॅल्यू ॲड होईल. आणि जो टॅक्सेबल आहे तो राज्यामध्ये सप्लाय केला आहे, राज्याबाहेर केला आहे, हा सगळा तुमच्या ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये ॲड होईल. हां, आता जर तुम्ही जीटी ट्रान्सपोर्टर करणार सर्व्हिस घेतली असेल किंवा तुम्ही लिगल ॲडवाईस घेतला असेल आणि तुम्ही 10,000 त्याला पेमेंट केलं आहे, त्याच्यावरती जीएसटी त्यांनी नाही भरायचं आहे, ॲज अ रिसिपियंट तुम्ही भरायचं आहे. इथे अमाऊंट दाखवा, पुढे तुम्ही टॅक्स जो आहे तो जमा करा. याचं क्रेडिट मिळणार आहे, पण टॅक्स भरावा लागेल. हा झाला आउटवर्ड सप्लायचा भाग. आणि इनवर्ड सप्लाय याच्यावर जीएसटी भरायला लागतो तो भाग. ह्याला मी इथनं कॅन्सल करून बाहेर येतो. पुढे 3.2 इंटरस्टेट सप्लाईज. ओके, 3.111 आणि 3.2 हे मी नंतर सांगेन. इलिजिबल ITC हा झाला आउटवर्ड, हा झाला इकडे बघा. आता जर का मी हे तुम्हाला 15 तारखेला काढून दाखवीन, 13 नंतर काढून दाखवीन, तर हा ऑल अदर ITC आहे ना, इकडे अमाऊंट भरून मिळते. सप्लायरनी जेवढे इनवॉइस, हा माझा जो काय लॉग इन ID पासवर्ड आहे, हा जो माझा रजिस्टर्ड पर्सन आहे, त्यांनी कोणाकडनं सप्लाय घेतला आहे, त्याचा मॅन्युफॅक्चरर कोण आहे किंवा सप्लायर कोण आहे, त्यांनी याच्या नावाने इनवॉइस अपलोड केले असतील. त्या सगळे इनवॉइसची इन्फॉर्मेशन GSTR टुबीत येईल. ती व्हॅल्यू या ऑल अदर ITC मध्ये इथे रिफ्लेक्ट होईल. इथे टॅक्सेबल व्हॅल्यू येत नाही, फक्त टॅक्स येतो. IGST मधला किती आहे, CGST किती आहे, SGST किती, सेंट्रल किती, स्टेट किती, UT आहे UT मधला किती, हे इथे येणार. ओके, GSTR 1 ड्यू डेट 11. ज्यांचा रिटर्न क्वार्टरली आहे त्यांना रजिस्टर इनवॉइस टाकण्याकरता IFF मध्ये 13 तारीख. आणि सगळ्यांना जे मंथली आहे त्यांना 3Bची डेट आहे 20. आणि जे क्वार्टरली करतात त्यातल्या काही राज्यांना डेट आहे 22, काही राज्यांना 24. नकाशामध्ये अर्धा भारत 22 मध्ये, या खालच्या भाग नकाशामधले 24 मध्ये. गर्दी होऊ नये पोर्टलला. 20 आहेत सगळ्यांकरता, जे 5 करोडच्या पुढे आहेत किंवा ज्यांनी मंथली ऑप्ट केलं आहे त्यांना 20 तारीख आहे. आणि ज्यांनी क्वार्टरली ऑप्ट केलं आहे 5 करोडच्या आतमधले, काही राज्यांना 22 तारीख, काही राज्यांना 24 तारीख. म्हणजे पोर्टलला काय होतं, ट्रॅफिक त्यांची मॅनेज होते, गर्दी होत नाही, पोर्टल स्लो होत नाही. इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, आता ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे, मी एकदा बोलतो, तुमच्या माइंडमध्ये आत्ता एक अवेअरनेस आला, हां अरे 2 कधी रिटर्न असतात. मी पुढच्या वेळेला परत सांगेन ना, तर तुम्हाला जेवढं कळलं आहे त्याच्या पुढे तुम्हाला कळेल. मग परत मी दाखवीन, त्याच्या पुढचं कळेल. ज्याला पटकन कळतं ना त्याला बोरिंग होतं, कंटाळा येतो, अरे काय पर्पज ते सांगतात. पण ज्याला नाही कळत त्याच्याकरता रिपीटेशन गरजेचं असतं. त्यामुळे काही गोष्टी रिपीट करायला एखाद्याला बोर्ड वाटल्या, मलाही बोर वाटतात, पण एखाद्याकरता गरजेचं असतं, आवश्यक असतं, म्हणून मी परत परत बोलतो. हां, सगळ्यांची हां नाही, तुम्ही थोडंसं काम केलं आहे, तुम्ही वाचलं आहे, तुम्हाला माहिती आहे. आता हे पहिल्यांदा ऐकतात, GSTR 1 पहिल्यांदा ऐकलं त्यांनी, त्याच्याकरता हां, त्याच्याकरता ते पुन्हा पुन्हा बोलायला लागतं. आता GST हा लॉ आहे, R मीन्स रिटर्न, त्यातला पहिला रिटर्न म्हणून GSTR 1. मग GSTR 2, GSTR 3. आता आपण रजिस्ट्रेशनला बघितलं, तिकडे कुठले फॉर्म आहेत, REG 1, REG 2, REG 3 असे फॉर्म तिकडे आहेत रजिस्ट्रेशनला. मोस्टली भारतात कुठले राज्यामध्ये मोस्टली कुठले राज्याचे व्यवहार असतात. मला काय म्हणायचं आहे की मला आता एखादा असं ट्रेडर आहे की
मी तर लोकल लेवलला रायगड जिल्ह्यात नाही काम लोकल असो छोटा लोकल मोठा काम करायचं होतं मला मेन काय लागतं याच्यावर नाही, पण त्याच्यामध्ये जेवढे कॉलम दिलेत ना तेवढे कॉलम सगळ्यांकरता फिलअप होत नाही ना. पण सगळ्यांना फॉर्म तोच आहे ना, सगळ्यांकरता फॉर्म तोच आहे, पण ॲप्लिकेबल कॉलम जे असतील ते तो फिलअप करणार किंवा त्याचं बिलिंग सॉफ्टवेअर आहे त्याच्या बिलिंग सॉफ्टवेअरप्रमाणे त्याचे जे ॲप्लिकेबल कॉलम आहेत त्यात तो डेटा आपण जेव्हा एक्सपोर्ट तिकडून करेल इथे इम्पोर्ट करू ॲटोमॅटिक तो ते फीड होईल डेटा. स्टेप बाय स्टेप मी सगळं सांगेन, परत तुम्हाला करून दाखवीन. ओके, आता फक्त ओळख करून घ्या. आता आपण टॅलीमध्ये होतो आणि टॅलीमध्ये आपण आता मंथली आणि क्वार्टरली या 11 तारखेला जो रिटर्न भरतात म्हणजे जे शर्वन जे भरतात रिटर्नमध्ये म्हणजे ॲक्च्युली त्यांना पेमेंट करतात का गव्हर्नमेंट? आता पेमेंट कसं होणार, पेमेंट कसं होणार मी सांगितलं की बघा पेमेंट कसं होणार. आता सगळ्यांना गव्हर्नमेंटनी काय सांगितलं आहे की तुम्ही पहिल्यांदा पेमेंट चलनवाईज झालेलंच असतं ना. एक मिनटं, GSTR 1मध्ये काय करायचं आहे, तुमचा सेल्स आहे आउटवर्ड सप्लाय हा दाखवायचा आहे. आता ह्याची एक तारीख आहे 11, दुसरी आहे 13, ह्या 2 तारखेला हे काम केलं. पेमेंट कधी होणार, कसं होणार, तर आता जो मला लायबिलिटी आहे 1000, ओके. आता ज्या वेळेस आता मी परचेस केला आहे ना, परचेस केला आहे तर टू बी कधी होणार 13 तारखेला. मग मला 14 तारखेला जे माझं क्रेडिट रिफ्लेक्ट आहे ते माझ्या अपेक्षेप्रमाणे 800 आहे, ते 800 झालं म्हणजे मला 200 रुपये कॅश भरायचे. हे क्लिअर कधी होईल, 14 तारखेला क्लिअर होईल, 15ला क्लिअर होईल, जेव्हा तिकडे टू बी अपडेट होईल तेव्हा. त्याला काही टाइम दिला आणि तुम्हाला GSTR 1 आणि IFF ची तारीख 13 आहे, म्हणजे 13च्या मध्यंतरीपर्यंत तुम्ही रिटर्न करू शकता ना. म्हणजे सिस्टीम अपडेट कधी होईल, 12 नंतरच होईल ना. म्हणजे 14च्या अगोदर तुम्हाला तुमचं पेमेंट किती करायला लागेल हे कळू शकत नाही, तर पेमेंट तुम्ही करणार कसं काय. मग पेमेंट करण्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस झाल्यानंतर GST रिटर्न 3B आहे, हा करायचा आहे 20 तारखेला. पुढल्या महिन्यात म्हणजे क्वार्टरच्या पहिले. आता जुलै संपला आणि माझा मंथली आहे, तर मी रिटर्न GSTR 1 कधी केला 11 तारखेला. आता मला 14 तारखेला कळलं की माझं क्रेडिट किती घेऊ शकतो, म्हणजे मला किती कॅश भरायचे फायनल झालं. आता 20 तारखेपर्यंत कधीही मी GSTR 3B भरीन त्यावेळेस माझा आउटवर्ड 100 रुपये, इनवर्ड 70 रुपये, 30 रुपये कॅश भरायची. मग मला कॅशचं चलन बनवायला लागेल ऑनलाईन, आणि 70चं क्रेडिट आणि 30ची कॅश ही तिकडे जमा असेल. ती जमा असेल तर कुठे दिसेल, जर का मी कॅश भरली ती कॅश भरल्यानंतर मला इकडे ते दिसतं क्रेडिट किती आहे, कॅश किती आहे, हे इकडे दिसतं. लायबिलिटी जी माझ्याकडे आहे त्या लायबिलिटीला पुरेशी कॅश आणि क्रेडिट असेल तर माझा रिटर्न फाईल होईल. आणि 3Bत काय भरायचं आहे, जे तुम्ही GSTR 1ला भरलं आहे तिकडे ॲटोमॅटिक येतं. तुमच्या 2Bमध्ये जो तुमचा सप्लाय आणि डेटा टाकला आहे, तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे, त्या क्रेडिटची अमाऊंट तिथे ॲटोमॅटिक येते. फक्त तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायचं, रिटर्न प्रोसेस कंप्लीट करायची, तुमचा रिटर्न जमा झाला. पण जर पुरेशी कॅश नसेल, पुरेसं क्रेडिट नसेल तर रिटर्न फाईल करता येत नाही. वेगळ्या पद्धती इन्कम टॅक्सला करतो दर महिन्याने कापले पहिल्या 7 तारखेला म्हणजे एप्रिल ते, पण तिथे जमा होतात ना ते एप्रिल ते मेच्या 7 तारखेपर्यंत चलन भरतो. मेचं जूनचं जून संपला, क्वार्टर झाला का 7 तारखेपर्यंत, जुलै 7ला भरला. आता हे तिन्ही महिन्याचं क्वार्टर त्याला त्यांनी 25 तारीख दिली. काय इथे पण क्वार्टरलीला असं आहे ना, इथे पण क्वार्टरलीला असं आहे. इथे पण कसं केलं आहे, जर तुमच्याकडे B2B सप्लायरच नसेल तर तुम्हाला IFF, एक मिनिट मी काय म्हणतो आहे, B2B सप्लायरच नसेल, एक ना माझा पॉईंट पूर्ण होते. आता जर का एक मेडिकल शॉप आहे, छोटा आहे, त्याचा खूप मोठा बिझनेस नाही आहे, किंवा असा एखादं फुटवेअरचा शॉप आहे, फुटवेअर आहे, जो 100% सप्लायच करत नाही, तो B2C सप्लाय करतो, त्याला त्याचं रिटर्न क्वार्टरली करायचं आहे. तसं TDSचं असतं, तू म्हणतो तसंच. पण पेमेंट मंथली करायचं, पेमेंट मंथली करायचं त्याला. तो पेमेंट करणार म्हणजे त्याला 25 तारीख ठेवलेली आहे. आता एप्रिल मे जून झाला का जुलैचा मी हिशोब करेन किती आहे, आता जे माझे सप्लायर आहेत
त्याने जी एस टीला 1 भरला असेल तर मला कळेल की माझा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे. माझा इनपुट टॅक्स क्रेडिट 70 आहे आणि माझा सेल 100 झाला आहे, तर मला 30 रुपये भरायचे हे मला माझा हिशोब करायला लागतो. आणि 30 रुपयाचं पेमेंट गव्हर्नमेंटच्या लास्ट या कॅश लेजरला 30 रुपये तिकडे जमा राहतील. मिळाले 30 रुपये. पुढच्या महिन्यात पण काय होईल, हिशोब केला आणि भरायला आले 25 रुपये. इकडे 30 जमा होतील प्लस 55 जमा होतील. तिसऱ्या महिन्यामध्ये मला 15 भरायला आली, तर मी हिशोब सगळा देईन की माझा B2C एवढा आहे, B2B नाहीच आहे, B2C आहे. आणि मी पहिल्या महिन्यामध्ये अमाऊंट भरली होती, पहिल्या महिन्याची लायबिलिटी, सेकंड मंथला ते पेमेंट केलं होतं आणि तिसऱ्या महिन्याचं पेमेंट मी आता करतोय. तिन्ही महिन्याचं पेमेंट. आणि रिटर्न म्हणजे काय, इन्फॉर्मेशन 3 महिन्यात द्यायची. रिटर्नचा अर्थ काय, एक फॉर्म असतो त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटने सांगितले कुठल्या प्रकारची माहिती त्यांना कशा प्रकारे पाहिजे, ती माहिती भरून द्यायची तिसऱ्या 3 महिन्यांनी. पेमेंट मात्र मंथली द्या. हां मी तेच म्हणतो, पेमेंट दर महिना चालणारी जाणारच आहे. पेमेंट भरायचंच आहे. TDSचं पण तसंच आहे. गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स वर्षाने मिळतो. नाही महिन्याला. गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स रिटर्न करणारा एखादा माणूस वर्षाने, हां, पण जर पेमेंट पण बोला वर्षाने करू, मग गव्हर्नमेंटला डेव्हलपमेंटला पैसे कुठे मिळणार. हां, बरोबर. मग पैसे- गव्हर्नमेंटला त्यांच्या आणि गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना तर पगार द्यायचा आहे मंथली. 70% गव्हर्नमेंटचा जर प्रशासकीय खर्च असेल तर त्यांचे पगार करण्याकरता गव्हर्नमेंटला महिन्याला पैसे आले पाहिजेत ना. त्यामुळे कुठलाही लॉ असो, GST असो, इन्कम टॅक्स असो, जिकडे पेमेंटची वेळ येते गव्हर्नमेंट काय म्हणतात, तुम्हाला माहिती द्यायला त्रास आहे ना, माहिती तुम्ही क्वार्टरली द्या. इन्कम टॅक्स तुम्ही इयरली भरा. TDS मंथली कट करा, क्वार्टरली तुम्ही रिटर्न भरा. पेमेंट मात्र मंथली करा. पेमेंट मंथली झालं तर देश चालेल, अदरवाईज देश चालवणं सगळ्यांकरता अवघड होईल. त्यामुळे तरतूद अशी आहे, पेमेंट मंथली, रिटर्न मे बी क्वार्टरली असू शकतं. पेमेंट त्यांना दर महिना कळत. हां, आणि मग ज्याला विकलं आहे आणि त्यांनी पण विक्री केली आहे त्याचे जे काय जमा किंवा खर्च ते- प्रत्येकाने आपापला हिशोब करून पेमेंट मंथली करायचं आहे. बाकी तुमचा रिटर्न हा क्वार्टरली असू शकतो. पुढे येतो मी. हे आपण सगळं फीचर सेट केलं. आता आपलं आता आता आपण काय थोडंसं मागे जातो. हे जे तुम्ही काढलं ते कुठून काढलं पाहिजे. आता जेव्हा कंपनी आपण बनवतो त्यानंतर फीचर्स सेट केले, ते मी F11 प्रेस केलं. जर तुम्हाला F11 लक्षात राहत नाही तर कंपनीमध्ये फीचर्स आहे, हां, F11 त्याला की आहे. ओके तिकडे जाऊन मी GST येस केलं. ओके ओके हे GST येस केल्यावर ती स्क्रीन आली. ठीक आहे. या स्क्रीनमध्ये मी ऑप्शन सेट केले. आता स्टेप काय आहेत बघा. त्याच्यापुढे मी आणू शकतो. पहिले तुम्ही कंपनी क्रिएट करणार. ओके, एक. नंतर फीचर्स सेट करणार तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. पुढे जाऊन तुम्हाला मास्टर्स बनवायचे. मास्टर्स क्रिएशन. मास्टर्स तुम्ही कशाला म्हणता, एक तुमच्याकडे अकाउंट्स काय असेल. अकाउंटिंग मास्टर आहे, दुसरं तुमच्याकडे इन्व्हेंटरी मास्टर आहे. आता अकाउंटिंग मास्टरमध्ये काय असेल, लेजर्स असतील. इन्व्हेंटरीमध्ये काय असेल, तुम्ही जो मटेरियल विकता, जे माल विकता त्याचे युनिट्स आहे आणि जो माल आहे ज्याला आपण इन्व्हेंटरी आयटम म्हणतो. त्याचे नाव असेल. बस, ओके. हे तुम्ही बनवणार. आणि त्यानंतर तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे, परचेस सेल, मग तुम्ही ते रेकॉर्ड करणार. ठीक. आणि ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्यानंतर मग तुम्हाला काय मिळतं, मग तुम्हाला रिपोर्ट्स मिळतात. रिपोर्ट्स पण 3 प्रकारचे आहेत. एक अकाउंटिंग रिपोर्ट्स, दुसरे इन्व्हेंटरी रिपोर्ट्स आणि तिसरा आता तुम्हाला मिळणार आहे तो म्हणजे GSTचे रिटर्न्स जे आहेत, म्हणजे स्टॅट्युटरी रिपोर्ट. अकाउंटिंग इन्व्हेंटरी आपण अगोदर बघितलं आहे. आता तसं आपण GST रेकॉर्ड करू. परचेस किंवा सेलमध्ये आपला GST पण रेकॉर्ड होईल आणि त्याचे रिपोर्ट मिळतील. आता तुम्ही जसं नेहमी काम कराल,
परचेस सेलच्या एंट्र्या कराल, पेमेंट रिसिप्टच्या एंट्र्या कराल, जी एस टी किती दिला किती घेतला कळेल. मग जो जी एस टी भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला रिटर्न फाईल करायचे आहेत. जी एस टी आर 1, जी एस टी आर 3B हे तुम्हाला तुमच्या सिस्टीममध्येच तयार मिळतील. जी एस टी आर 1 आणि जी एस टी आर 3B, जी एस टी आर 1 आणि जी एस टी आर 3B. आता जसं तुम्ही बघाल इकडे चार्ट ऑफ अकाउंटमध्ये तुम्हाला दिसेल की लेजरमध्ये 2 लेजर रेडी आहेत. एक कॅश, दुसरं प्रॉफिट अँड लॉस. हे 2 रेडी आहेत. हां, आता पुढे जाऊन आपल्याला आपलं जे एक्झरसाइज आहे ह्याच्यामध्ये तुम्ही परचेस करणार, लेजर बनवायला लागेल. त्याचा ग्रुप काय येईल? परचेस अकाउंट. इन्व्हेंटरी मेंटेन करणार का? येस येईल. टाईप ऑफ लेजर आता याच्यामध्ये इज ॲप्लिकेबल जी एस टी ॲप्लिकेबल आहे. आता आपण ॲप्लिकेबल देणार. आता बघा कसं आहे, मी इकडे सिलेक्ट केलं प्रॉफिट अँड लॉस, क्रिएट मास्टर दिलं. जेव्हा मी क्रिएट मास्टर देईन पुढे जाऊन मी परचेस असं देईन किंवा परचेस अकाउंट द्या, तुमच्या इच्छेप्रमाणे द्या. खाली ग्रुप जो आहे परचेसचा तो मी परचेस देईन. इन्व्हेंटरी येस आहे. खाली बघा ऑप्शन आहे स्टॅट्युटरी डिटेल, तो तेव्हाच येईल जेव्हा तुमचं फीचर्स इनेबल आहे. फीचर जर नो असेल तर तो ऑप्शन खाली येणार नाही ॲप्लिकेबल. ही जी एस टी ॲप्लिकेबल. इथे बघा ऑप्शन काय आहे, ॲप्लिकेबल, नॉट ॲप्लिकेबल, अनडिफाईंड. इथे ॲप्लिकेबल आहे. सेट अल्टर जी एस टी डिटेल येस केलं इकडे. आता बघा इथे पण तुम्हाला जी एस टीचा रेट देता येतो. अगोदर मी कंपनी बनवली ना, इथे रेट दिला. आता इथे पण रेट देतो. आता लेजर मी एकच बनवला आहे. जर काही लोक असं करतात की परचेस आहे, परचेस @5%, परचेस तसं करायचं असेल मग रेट इकडे द्यायला लागेल. एकच लेजर ठेवला कॉमन तर काम सोपं होतं, अकाउंटिंग सोपं होतं. वेगवेगळे लेजर ठेवून त्याचा काही उपयोग नसेल तर नाही ठेवायचं. रेट असतील, एक परचेस लेजर आहे, वेगवेगळे रेट आहेत. ते कसले आहेत? टॅक्ससाठी आहेत. बट टॅक्सची लेजर आपण वेगळी बनवू शकतो. मी एक ऑप्शन सांगतो, ठीक आहे. पहिले काय केलं मी एकच ठेवलं आणि मला वेगवेगळं पाहिजे मी वेगवेगळं घेऊ शकतो, करता येईल नंतरही करता येईल. HSN कोड सोडून दिला. पुढे हे मी काहीच भरलं नाही. मला या लेवलला काय द्यायचंच नाही. ही जी एस टी ॲप्लिकेबल मला ह्याला मात्र कन्फिगर नाही करायचं. रेट कुठनं घेईल? जर मी इथे रेट दिला नाही तर मग कुठनं घेईल रेट? कंपनी बनवली तिथनं घेईल. ओके. गुड्स आहे, गुड्स. परचेस अकाउंट क्रिएट केला. परचेस अकाउंट तुम्हाला इकडे खाली दिसेल. पुढे मी क्रिएट करतो सेल अकाउंट. सेल्स जेवढं पहिले आहे ना मी सिम्पल दाखवतो, त्यातनं आउटपुट तेच मिळेल. मग तुम्ही म्हणाल की आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये असं आहे, आम्हाला असं पाहिजे, आपण तसं करू शकतो. जे काय तुम्ही बघितलं असेल ते करून काय फरक पडेल, त्यातनं काय बेनिफिट मिळेल, काय त्याचा फायदा काय तोटा सगळं सांगेल. आता मी हे दाखवतोय कमीत कमी लेजरनी तुम्ही तुमचं काम कसं करू शकता आणि ते नियमामध्ये आहे की नाही. 3 लेजर करणं सोपं, लेजर करणं सोपं, 1 लेजर. आता मी लेजरनी करतोय. सेल्स अकाउंट, इन्व्हेंटरी येस, ॲप्लिकेबल, खाली मी नो दिलं. इथे गुड्स घेतलं, मुख्य अकाउंट बनवले, परचेस सेलचे सगळं लिहून दिलं मी इकडे. हे तुम्हाला याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे की सेल्समध्ये सेल्स अकाउंट ग्रुप दिला, इन्व्हेंटरी ॲप्लिकेबल आहेत यामध्ये येस. टाईप ऑफ लेजरमध्ये काय द्यायचं नाही. पुढे ही जी एस टी ॲप्लिकेबल हे टाईप ऑफ लेजर जे आहे इथे काय द्यायचं नाही, नॉट ॲप्लिकेबल आहे. ओके. जे कॉलम दिसत आहेत ते तिकडे दाखवलेले आहेत. सेट अल्टर जी डिटेल हे नो करायचं आहे. हे मी आतमध्ये गेलो नाही तिकडे, मी येस करून दाखवलं काय, पण तुम्हाला त्यात जायचं नाही आहे आत्ता. आणि पुढे गुड्स घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सेल्स घेतलं आणि सेल्सला पण टाईप ऑफ सप्लाय गुड्स दिलेलं आहे. आता तुम्ही
सेल परचेस कोणाला करणार, कुठली ती पार्टी असणार. ओके, आता मग त्याचा लेजर बनवायला पाहिजे. आपली 2 लेजर झाली परचेस सेल. आता पुढे जाऊन काय करणार, सप्लायर ए आहे, सप्लायर बी आहे. ओके, आणि टॅक्स लेजर पण आहे. पहिले मी तुम्हाला सप्लायर घेऊन दाखवतो. सप्लायर ए. आता एखाद्या लेजरला क्लिक करा आणि मग क्रिएट मास्टर द्या. सप्लायर ए. सप्लायर कोण असतो, क्रिएटर. मेंटेन बॅलन्स अँड बिलेबिलिटी यस. पुढे बघा इकडे राईट साईडला ॲड्रेस त्याचा येईल. तुम्हाला सप्लायरचा इथे ॲड्रेस द्यायला लागेल. मग खाली स्टेट आहे, मग खाली पिनकोड आहे, महत्त्वाची इन्फॉर्मेशन, जी एस टी रजिस्ट्रेशन त्यांनी घेतलेलं आहे, रेग्युलर स्कीममध्ये आहे, जी एस टी नंबर काय. मग जी एस टी नंबर जो आहे त्याचा कॉपी केला, पेस्ट केलं. हीच माहिती दिली इकडे. मेंटेन बॅलन्स बिलेबिलिटी यस. स्टेट महाराष्ट्र. पुढे एस एन नंबर. बाकी जे ऑप्शन सांगितलेले नाही तुम्ही वापरले नाही तरी चालतील. जे सांगितले ते ॲक्युरेटली वापरा. इकडे जे नो आहे ते नोच ठेवा. कुठे गेला, क्रिएटरच्या खाली. पुढे कस्टमर बी आहे, कस्टमर बी. सप्लायर एला क्लिक केलं, क्रिएट मास्टर, कस्टमर बी. हा कोण असेल, कस्टमर म्हणजे डेटर, कस्टमर बी. रेग्युलर त्याच्या खाली त्याचा जी एस टी नंबर जो आहे, कंट्रोल सी कंट्रोल व्ही केलं तरी चालेल. डेटर दिसतोय, कस्टमर बी. आता लायबिलिटीमध्ये ड्युटीज अँड टॅक्स आहे. इकडे मी सप्लायर एला क्लिक करतो आणि म्हणतो क्रिएट मास्टर. कॅटलॉग ऑन केलं मी. सी जी एस टी, ड्युटीज अँड टॅक्सेस. सी जी एस टी हा जी एस टीमधला एक टॅक्सचा प्रकार आहे. सी जी एस टी कोण घेतात, सेंट्रल. इथे पण रेट विचारतो, रेट इथेही विचारतो. मी इथे पण टाकत नाही रेट, मी इथे पण टाकत नाही. ओके, आला सी जी एस टी, क्रिएट मास्टर. खाली स्टेट टॅक्स. क्रिएट मास्टर. आय जी एस टी, जी एस टी, इंटिग्रेटेड टॅक्स. पार्टी झालं, परचेस सेल झालं. इन्व्हॉइसमध्ये काय असतं, पार्टीचं नाव असतं. आता इन्व्हेंटरी आहे, हे मी 3 केले आता. ओके, आता पुढे इन्व्हेंटरी येणार ना, इन्व्हेंटरी येणार. युनिट आहे इन्व्हेंटरीचा, एन ओ एस नंबर्स. इथे आधार मास्टर, इथे बघा युनिट आहे, युनिटला खाली क्रिएट मास्टर आहे, एन ओ एस नंबर्स. आणि इथे बघा अगोदर आपण जी एस टी इनेबल नव्हतं केलं फीचर्स, तेव्हा हे आलं नव्हतं. तुम्ही जे वापरता आहात सिम्बॉल एन ओ एस, याचा अर्थ काय, एन ओ एस नंबर्स हा आहे. एवढी युनिट वापरली जातात, एवढी वापरली जातात. तुमचे थोडं स्पेलिंग वेगळं असू शकतं, पण कशाला मॅच करतं ते यातना सांगा. आपण जे आहे त्यातलंच वापरतोय, आपण त्याला मॅच केलं. एन ओ एस नंबर्स, नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. तुम्ही जे विकता ते असं 1.2 1.3 असं विकता का, नाही तर 0 येईल. युनिट बनलेलं आहे, क्रिएट मास्टर. आता इथे मला ग्रुप पाहिजे, ग्रुप, स्टॉक ग्रुप. ओके, स्टॉक ग्रुप पाहिजे. तर स्टॉक ग्रुपसाठी मी काय करणार, क्रिएट मास्टर,
स्टॉक ग्रुप आहे इकडे, स्टॉक ग्रुप, हाऊस होल्ड हा एक ग्रुप आहे. इथे पण जी एस टीचा ऑप्शन आहे की या ग्रुपचा जी एस टी रेट काय मी इथे पण देऊ शकतो. मी असंही करू शकतो की 5% जी एस टी आयटम, 12% जी एस टी स्टॉक असे ग्रुप बनवू शकतो. आयटम माझ्याकडे 50 आयटम आहेत ज्याचा जी एस टी रेट 5 आहे, मी या ग्रुपवर टाकेन. जी एस टी रेट 12 आहे, असे काय रेट आहेत, मग मी रेट त्या ग्रुपला दिला तर प्रत्येक आयटमला रेट द्यायला लागत नाही. असंही करता येऊ शकतं, पण मी इथेही वापरत नाही. हाऊस होल्ड घेतला एक ग्रुप. दुसरा ग्रुप आहे ऑफिस. आता यामध्ये इन्व्हेंटरीमध्ये ग्रुप हे दोन आहेत. अदर मास्टर, स्टॉक आयटम. स्टॉक आयटममध्ये गेलं हे दोन ग्रुप जे आहेत इथे दिसत आहेत. आता पुढे जाऊन बघा, आता महत्त्वाचा पॉईंट बघा आता की लेजर प्रिंटर आहे. तिला मी कंट्रोल सी केलं, क्रिएट मास्टर. आता हा ग्रुप बनवतो इकडे. मला ग्रुप नाही बनवायचं, मला स्टॉक आयटम पाहिजे. मी आयटमला क्लिक केलं, स्टॉक आयटम. हा आयटम स्टॉक ग्रुप आहे ना, ग्रुपच आहे. ग्रुपच्या अंडर बनवूया. स्टॉक आयटम अपेक्षित असं नाही आहे. क्रिएट स्टॉक आयटम असं यायला पाहिजे. कंट्रोल व्ही, लेजर प्रिंटर. आता इथे बघा प्रायमरीमध्ये मला ग्रुप दिसतात, हे दोन ग्रुप आहेत. ऑफिसच्या अंडर. आता हा ऑफिसच्या अंडर येईल. इथे नंबर्समध्ये येणार ते, इथे ॲप्लिकेबल आहे. आता बघा, जर एकच आयटम असेल तर रेट तो कंपनीच्या लेवलला घेईल, एच एस एन पण तिकडनंच घेईल. पण ते सगळे फीचर्स त्यांना वापरण्याजोगे नाही आहेत. कारण जर तुमच्याकडे एकाहून जास्त एच एस एनवाले आयटम असतील तर तुम्ही जेव्हा आयटम बनवता ना एच एस एन, तेव्हा तुम्हाला आयटमला द्यायला लागतं. म्हणजे पहिला मला ऑप्शन काय, तुम्ही कंपनी लेवलला रेट द्या. पण मग माझ्याकडे समजा 10-12 आयटम आहेत, सगळ्यांचा एच एस एन एकच आहे, रेट पण एकच आहे, तर मला ते फीचर उपयुक्त आहे. तिथनं रेट घेईल, एच एस एन घेईल. पण जर माझ्याकडे समजा 2 जरी आयटम आहेत पण दोघांचा एच एस एन वेगळा आहे, तर मला सगळे फीचर्स माझ्याकरता निरुपयोगी ठरतात, बिनकामाचे ठरतात सगळे फीचर्स. कारण की प्रत्येकाचा एच एस एन वेगळा आहे. एच एस एन वेगळा आहे, तर ज्या वेळेस तो आयटम क्रिएट होईल त्यावेळेस मला ॲप्लिकेबलच्या पुढे जाऊन यस द्यायला लागेल आणि मग त्याचा जो एच एस एन आहे तो द्यायला लागेल. मग तो एच एस एन बघा वेगळा आहे, मला द्यायला लागेल तिकडे जाऊन. आता मी अगोदर काय सेटिंग केलं असेल कंपनी लेवलला, इन्व्हेंटरीच्या ग्रुपच्या लेवलला, ते सेटिंग जे आहे त्याला हे सेटिंग ओव्हरराईड करेल. ते सगळं सेटिंग काम नाही करणार. जर तुम्हाला एकच एच एस एन आहे, तुम्ही कंपनी लेवलला दिला होता, तो काम करेल. पण जर तुम्ही इन्व्हेंटरी लेवलला इकडे येऊन जर का तिकडे तुम्ही वेगळा एच एस एन दिला, वेगळा रेट दिला, जो काय रेट दिला तो इथलाच रेट घेईल, तो तिथला घेणार नाही. 18%, आय जी एस टी 18, 99%, सी जी एस टी, ए जी एस टी. गुड्स हा झाला एक आयटम. दुसरा आयटम सोप आहे. सोप ह्याचा ग्रुप हाऊसहोल्ड. नंबर्स ॲप्लिकेबल यस, सोपचा एच एस एन, टॅक्सेबल नो, रेट त्याचा सोपचा पण 18%. ॲक्सेप्ट. अशा प्रकारे मी मास्टर्स क्रिएट केले, इन्व्हेंटरी मास्टर्स क्रिएट केले. आता बघा हा रिपोर्ट दिला आहे तुम्हाला,
डिस्प्ले मोर रिपोर्ट, त्याच्यामध्ये जी एस टी, त्याच्यामध्ये खाली जी एस टी रेट सेटअप, इथे बघा सगळे ॲटम दिसतील, ग्रुप वाईज दिसतील. म्हणजे तुम्हाला तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशन पर्पज तुम्ही तुमचे ग्रुप बनवू शकता. आयदर तुम्ही स्टॉक वाईज बनवा किंवा तुम्ही जी एस टीच्या रेट वाईज बनवा. तुमच्यासाठी उपयोगी आहे हे, तुमच्यासाठी उपयोगी आहे. त्याच्यात जास्त डिटेलमध्ये कळते. हां आत्ता जे काय डिटेलमध्ये येतात. आता हे सगळं कळतं ना कसं आहे. आता जर का इथे काय चूक आहे माझं, मी एंटर करीन, याला मला चेंज करायचं आहे, ते बाजूला इकडे मला सेट रेट आहे, याला क्लिक करा, चेंज करू शकतो. इथे पण आपण जसं क्रिएट केलं तिकडून गो टू मध्ये गेलो, इकडे जाऊन मी म्हटलं अल्टर, इकडे जाऊन म्हटलं अल्टर मास्टर, तर इथंही मला अल्टर करता येईल. काय अल्टर करायचं आहे, स्टॉक आयटम कुठला करायचा आहे, लेजर प्रिंटर, इथे तेच येईल ना. पण सोपं कुठलं वाटतं ते तुम्ही वापरू शकता. इकडे आलो, या रिपोर्टला आलो इकडे, तर इकडे सेट रेट आहे, ज्याला मी सिलेक्ट केला आहे जो ॲटम, त्याला दिला सेट रेट, तर इकडे येईल. हां हां, आणि आपल्या काय चुका झाल्या असतील तर आपण एकाच स्क्रीनवरती बघू शकतो की मी ॲटम सेट केला आहे, त्याचा रेट बरोबर आहे का, जी एस टीचा HSN बरोबर आहे का, रेट जी एस टी बरोबर आहे का, हे सगळं एका स्क्रीनला बघू शकतो. एकदा बनवा, एकदा सगळं चेक करून घ्या, मग काम सुरू करा. त्याकरता हा रिपोर्ट उपयुक्त आहे. आता या प्रकारे आपलं काय झालं आजच्या पार्टला, की कंपनी क्रिएट करतोय तेव्हा तिकडे GSTR 1 आणि त्याची फ्रिक्वेन्सी वगैरे आपण डिसिजन केलं. त्याचा तुम्हाला मी ऑनलाईन फॉर्म पण दाखवला. ओके, आणि खाली जाऊन तुम्हाला लेजर बनवून दिलेले आहेत. हे लेजर, हे सगळी प्रॅक्टिस तुम्ही एकदा करणं गरजेचं आहे. एवढं करून झालेलं आहे. आता मी पुढच्या क्लासला काय घेणार, तर ह्या एंट्री जेव्हा करीन तेव्हा इकडे बघा सप्तार इनवॉइस नंबर आहे आणि खाली GST आहे. हा GST टाईप नाही करणार मी, हा ॲटोमॅटिक येईल. असं आपण सेटिंग करू शकतो. सेटिंग केलं की ॲटोमॅटिक येईल. सेटिंग नाही केलं तर तुम्ही टाईप कराल तेव्हा येईल. सेटिंग केल्यामुळे काय होतं, इझी होतं. आणि जसं इकडे तुम्हाला पुढे दिसेल रिपोर्टला की GST किती अमाऊंटवरती किती कुठला काढला गेला. परीक्षेचे 2 एंट्री आहेत. मग त्याचा इफेक्ट GSTR 2 मध्ये काय येतो. आता GSTR 1 काय, GSTR 2 काय, मग 3 काय, मग 3A का नाही, 3B का, मग 2 का, 2A का, 2B का, हे सगळं मी सांगणार आहे. आणि पुढे मग जेव्हा सेलची एंट्री कराल तेव्हा इथे पण तुम्हाला अमाऊंट जशी तुम्ही टाकाल हा GST खाली दिसेल. ओके, मग पुढे त्याचा इफेक्ट बॅलन्स शीटला कसा येतो, तो 3B रिपोर्ट आहे तो कसा दिसतो. बॅलन्स शीटला काय इफेक्ट येईल, ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये बघा इथे मायनस का दिसतंय. हां हां, डेबिट नोट, क्रेडिट नोट. आता या 6च एंट्र्या मी घेतल्या तिकडे आणि GSTR 1, GSTR 3B 2 रिपोर्ट घेतले. 6 एंट्री, एक एंट्री परचेसची, एक एंट्री सेलची, एक डेबिट नोट, क्रेडिट नोट, बस. जे काही 4 एंट्र्या घेतल्या, या 4 एंट्र्यामध्येच मी सगळा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देईन. मग त्यात तुम्हाला मी काय काय प्रश्न विचारेन. मग हा जो CGST AGST आहे, जसं यांनी सांगितलं की वेगवेगळ्या रेटनी टाकला तर काय होईल, कसा होईल, हे सगळ्या गोष्टी मी त्याच्याच करून दाखवीन. फक्त तुम्ही फोकस ठेवा. मी एक बॅकग्राऊंड बनवण्याकरता आजचा वेळ दिला आहे आणि हे बॅकग्राऊंड क्लिअर होण्याकरता अगोदरचे 2 क्लास दिलेत टॅलीचे. ते 2 क्लास देण्याचा उद्देश काय की इकडे तुम्ही मग लेजर बनवताना तो डेटर का आला, क्रेडिटर का आला, हे आता नाही विचारायचं. आता तुमची लेवल GSTची आहे. आता GST पॉईंटवर मी फोकस करणार, कारण मला GSTR 1 सांगायचं आहे, 3B सांगायचं आहे आणि तुम्हाला नवीन प्रश्न येत राहणार. मग 2B आणि मग 2A का नाही असे प्रश्न येत राहणार, येणं अपेक्षित आहे. मग जर तुम्ही त्यामध्ये अडकलात की मग डेटर का क्रेडिटर, हां, तर ते तुम्ही अडकू नये म्हणून मी अगोदर एक्झरसाईज ते केलं आहे.
ते करण्याचा उद्देश तो होता की ते तुम्ही क्लिअर करून घ्या. जरी तुम्ही आता प्रॅक्टिस केली नसेल तुम्हाला अर्थ नसेल तर तुम्ही करून घ्या. परवाच्या क्लासला मी जेव्हा एक्सरसाइज घेईन तेव्हा ह्याच्यावर तुम्हाला फोकस करता येईल तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही अगोदरचा एक्सरसाइज केला असेल आणि त्यात तुम्ही बऱ्यापैकी कमांड मिळवले असेल, तुम्हाला अडचणी नसतील तर तुम्हाला हे इझिली कळेल. तुम्ही मी वाट बघतोय तुम्ही मागताय कधी माझ्याकडे, तर तो मागतो त्याला मी दिलं, तो करतो तो मागतो माझ्याकडे. हे तुम्हाला करण्यासाठीच मी बनवलं आहे, माझ्याकरता बनवलेलं नाही. थांबूया.